हरिओम. श्री विष्णू सहस्रनाम. श्रीराम कोल्हटकर यांनी केलेले निरूपण. सर्वज्ञ. भगवंत सर्व काही जाणणारा आहे असे म्हणल्यावर मनात स्वाभाविक प्रश्न उत्पन्न होतो की असे जर आहे तर मग अवैध उद्योग करणारे, सत्ता, पैसा, शरीरबळ याद्वारे बेबंदशाही निर्माण करणारे त्याला दिसत नाहीत का? ईश्वराचे स्वरूप सच्चित आनंदमय आहे, तर मग जगात दुःख का? वास्तवात हे प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीने दुःख अनुभवलेले असते, पाहिलेले असते आणि त्याला ते सहन होत नाही. पण थोडेसे अंतर्मुख होऊन विचार केला तर हे सृष्टीचक्र जे भगवंतांनी प्रवर्तित केले आहे त्या सृष्टीचक्रात आपला सहयोग आपण नोंदवला तर त्रास, दुःख वाट्याला येण्याचे काही कारण नाही. पण या सृष्टीचक्रात अडथळा आणला, अयोगिक वर्तन केले, निसर्गाला ओरबाडले तर मात्र वाट्याला दुःख, त्रास येणारच येणार. गमतीचा भाग असा की आपल्या वाट्याला सुख वा दुःख का आलं याचा मुळापर्यंत जाऊन शोध घेतला जात नाही आणि सुखाचे दिवस माझ्या कर्तृत्वाने आणि दुःखाचे मात्र इतरांमुळे असा सोयीस्कर अर्थ काढला जातो व किमान अपयशाचे खापर तरी दुसऱ्यावर फोडले जाते. जसे दुष्टकर्मे करणाऱ्यांना, भ्रष्टाचार्यांना, चोरांना शिक्षा व्हावी असे आपणास वाटते, त्याप्रमाणे आपल्या मनातील वाईट वा चांगल्या विचारांना तो ओळखणारा आहे हेही आपण ध्यानात ठेवले पाहिजे. मानवी न्यायव्यवस्थेत निर्णय प्रक्रियेत काही दोष संभवतात, पण त्या सर्वज्ञाच्या न्यायव्यवस्थेत किंचितही दोष सापडणार नाही. आपल्या मनातील विकारांना, असूयेला, दुर्भावनेलाही तिच्या प्रमाणात शिक्षा आहे. आपली भक्ती प्रापंचिक स्वार्थापोटी किती आणि देवाच्या निर्भय प्रेमापोटी किती हे तो जाणतो आणि त्या प्रमाणात त्याला फळ देतो. अनेकांच्या प्रार्थनेला, भक्तीला तो का प्रतिसाद देत नाही याचेही उत्तर आपल्याला मिळते, कारण तो सर्वज्ञ आहे. मनात एखादा विकार आला आणि त्याबद्दल मनापासून खेद वाटला आणि अनन्य भावाने शरण जाऊन परत आपण सुविचाराकडे, सत्कृतीकडे वळलो तर तेही तो पाहत आहेच, कारण त्याचे नावच मुळे सर्वज्ञ आहे. अशा या सर्वज्ञास अनन्य भावाने शरण जाणे एवढेच आपल्या हातात आहे. हरिओम.